नमस्ते मित्रांनो, फार्मा नोट्सच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी विकास भोपिनावर तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे इन्सुलिन. आपल्याला माहिती आहे डायबेटिक पेशंटमध्ये इन्सुलिनची कमतरता असल्यामुळे शुगरचं प्रमाण रक्तातलं वाढत जातं. मग नॉर्मल माणसामध्ये हा इन्सुलिन असं काय काम करतो का ग्लुकोज लेवल एक नॉर्मल लेवलला मेंटेन राहते. ठीक आहे, चला तर या विषयाला आपण हात घालूयात. तर हे बघा, जेव्हा हा माणूस जेवतो, जेवल्यानंतर त्याचं सगळं जेवण या पोटामध्ये म्हणजे जठरमध्ये येतं, त्याच्या स्टमकमध्ये येतं. मग स्टमकमधून जे काही ग्लुकोज आहे ते रक्तामध्ये येतं. मग रक्तातलं ग्लुकोज वाढतं. मग या वाढलेल्या ग्लुकोजचा वापर सुरू होतो. मग वेगवेगळे सेल, वेगवेगळे ऑर्गन, वेगवेगळे टिश्यू हा ग्लुकोज आपल्या एनर्जीसाठी वापरतात. जसं की आरबीसी वापरतो, डब्ल्यूबीसी वापरतो. वरती इथं ब्रेन आहे, ब्रेन पण हा ग्लुकोजचा वापर करून घेतो. नंतर हा लिव्हर इथे खूप मोठ्या प्रमाणात ग्लुकोजचा ॲब्सॉर्प्शन करतो. किडनी सुद्धा ग्लुकोजला घेऊन जाते. आणि इथं पॅनक्रियाज आहेत, हे पॅनक्रियाज सुद्धा हे ग्लुकोज घेऊन जातात. पण जर ग्लुकोज प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर मला सांगा, याच्यामध्ये काही इन्सुलिन नाही आहे. इकडे पण इन्सुलिन नाही, इकडे पण इन्सुलिन नाही, लिव्हरमध्ये इन्सुलिन नाही, किडनीमध्ये इन्सुलिन नाही. इन्सुलिन कुठे असतो? इन्सुलिन हा असतो पॅनक्रियाजमध्ये असलेल्या बीटा सेलमध्ये. ठीक आहे, तर तो फक्त या पॅनक्रियाजमध्ये असतो इन्सुलिन. मग हा बाहेरची ग्लुकोज कशी कंट्रोल करतो हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर ग्लुकोज, वाढलेला ग्लुकोज सगळीकडे इंडिपेंडेंटली म्हणजे इन्सुलिनवर डिपेंडंट न राहता तो सगळीकडे ॲब्सॉर्ब होतो. आणि या पॅनक्रियाजमध्ये काय होतं नेमकं, हा आपल्याला बघण्याचा विषय आहे. ठीक आहे, तर या आपल्या पॅनक्रियाजला आपण इथं थोडंसं मोठं काढलंय समजून घेण्यासाठी. आणि या पॅनक्रियाजमध्ये असलेली जे काही छोटीशी बीटा सेल आहे तिला पण इथं मोठं काढलंय. तिचंही मोठ्या स्वरूपामध्ये आपण बघू की तिच्या आतमध्ये काय खेळ चालतो. तर जेव्हा ग्लुकोज आपल्या रक्तातलं वाढतं, आपण जेवतो, जेवल्यानंतर ग्लुकोज रक्तात येतं आणि हे रक्तात आलेलं ग्लुकोज सगळ्या ऑर्गनद्वारे, सगळ्या टिश्यूद्वारे, सगळ्या सेलद्वारे वापरलं जातं. तसंच पॅनक्रियाजमध्ये सुद्धा वापरलं जातं. आणि पॅनक्रियाजमध्ये जेव्हा हा ग्लुकोज येतो तेव्हा बीटा सेलमध्ये पण हा ग्लुकोज ओढला जातो. आणि तिथे हा ग्लुकोज आतमध्ये ओढण्यासाठी एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम असती. त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं नाव आहे GLUT2, ग्लुकोज ट्रान्सपोर्टर 2. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं की बीटा सेलमध्ये जो ग्लुकोज ओढून आणतो त्या ग्लटचं नाव काय, 1, 2, 3 का 4? तर GLUT2 आपण सांगणार, ग्लुकोज ट्रान्सपोर्ट सिस्टीम 2. तर हा रिसेप्टरद्वारे ग्लुकोज जेव्हा बीटा सेलमध्ये येतो, सगळ्या शरीरामध्ये तर चाललाच, पण बीटा सेलमध्ये जेव्हा ग्लुकोज येतो तेव्हा त्या ग्लुकोजचं काय होतं, तर ग्लुकोजचा वापर होण्यासाठी ग्लुकोकायनेज एन्झाईम असतो. तो ग्लुकोजला ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट करतो. परंतु या बीटा सेलमध्ये जेव्हा हा ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होतो तेव्हा बीटा सेलचं डिपोलरायझेशन होतं. ठीक आहे, आपल्याला पोलरायझेशन माहित पाहिजे, डिपोलरायझेशन माहित पाहिजे, रिपोलरायझेशन माहित पाहिजे, हायपर पोलरायझेशन माहित पाहिजे. ठीक आहे, तर पहिल्यांदा जेव्हा या जगामध्ये सेलचा निर्मिती झाली ती समुद्राच्या पाण्यात झाली. आणि समुद्राचं पाणी खारट असतं म्हणून समुद्राच्या पाण्यामध्ये सोडियम क्लोराईड असतं. आणि सोडियम क्लोराईडपैकी सोडियमचं प्रमाण जास्त असतं. आणि सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणून या सेलच्या बाहेर तुम्हाला इथं पॉझिटिव्ह चार्ज दिसतात जे सोडियमद्वारे बनलेले आहेत. ठीक आहे, जसं समुद्रामध्ये पहिली सेल निर्माण झाली तसंच आपल्या शरीरामधलं सुद्धा वातावरण असतं. सेलच्या बाहेर पॉझिटिव्ह चार्ज असतात सोडियमच्या मुळे. ठीक आहे, सोडियम जास्त असतो, सोडियम क्लोराईड पैकी सोडियम हा जास्त असतो. सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणून बाहेर सेलवरती पॉझिटिव्ह चार्ज असतात. आणि सेलच्या आतमध्ये पोटॅशियम असतं ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतं. आणि प्रोटीन मॉलिक्यूल असतात ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतं. परंतु प्रोटीन मॉलिक्यूल हे पोटॅशियमपेक्षा जास्त असल्यामुळे सेलच्या आतमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. मग जेव्हा सेल पोलराइज होती त्याचा अर्थ सोडियम थोडेसे आतमध्ये येतात. आणि डिपोलरायझेशन होती तेव्हा जास्तीत जास्त सोडियम आतमध्ये येतात. म्हणजे बघा, इथे पॉझिटिव्ह चार्ज आतमध्ये आलेला आहे आणि बाहेर निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. म्हणजे सेल पोटेन्शियल जे आहे, व्होल्टेज जे आहे ते बदलत आहे. आणि ह्या बदलत्या व्होल्टेजमुळे व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल असतात ते लगेच ओपन होतात. आणि हे जे एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल असतात ते बंद होऊन जातात. आणि कॅल्शियम चॅनल ओपन होतात. व्होल्टेज बदलल्यामुळे व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल ओपन होतात. आणि हे कॅल्शियम चॅनल एक्झोसायटोसिससाठी मदत करतात. म्हणजे त्या बीटा सेलमध्ये असलेले जे काही इन्सुलिनचे वेसिकल आहेत, भरून भरून इन्सुलिन आहे त्याच्यामध्ये, त्या इन्सुलिनला सांगितलं जातं की बाबा आता तुला बाहेर जावं लागेल. कारण कॅल्शियम जेव्हा येतो तो कॅल्शियम एक्झोसायटोसिसला मदत करतो. एक्झोसायटोसिस म्हणून हे व्हेसिकलमध्ये असलेलं इन्सुलिन बाहेर यायला लागतं, एक्झोसायटोसिस.
मग हे बीटा सेल मधून जेव्हा इन्सुलिन जेव्हा बाहेर पडतं, ठीक आहे, मग ते रक्तात येतं आणि रक्तातली ग्लुकोज लेवल कमी करायला मदत करतं. आता पुढे काय काय काम आहे या इन्सुलिनचं ते आपण बघूया. बीटा सेल मधून एक्झोसायटोसिसने बाहेर तर आलाय, मग हा पॅनक्रियाज मधले असलेला बीटा सेल मधून जेव्हा इन्सुलिन हा एक्झोसायटोसिस द्वारे बाहेर येतो, तर हा इन्सुलिन आपल्या इन्सुलिन रिसेप्टर असतात वेगवेगळ्या ऑर्गन टिश्यूवरती, जसं लिव्हर म्हणा, ॲडिपोज म्हणा. लिव्हरवरती खूप जास्त असतात, फॅट म्हणा, या सगळ्या अवयवावरती हे इन्सुलिन रिसेप्टर असतात आणि इन्सुलिनला इथं बसायला जागा असते त्या रिसेप्टरवरती. हे रिसेप्टरवरती जेव्हा इन्सुलिन बसतो तेव्हा तो इन्सुलिन या ऑर्गन या टिश्यू मध्ये काय वाढवतो, अॅनाबॉलिक रिॲक्शन वाढवतो, मोठे मोठे मॉलिक्यूल बनण्याची प्रक्रिया वाढवतो, म्हणजे ग्लुकोजचं युटिलायझेशन करून ग्लायकोजन बनवणे अशी प्रक्रिया वाढवतो. कॅटाबॉलिक रिॲक्शन थांबवतो. कॅटाबॉलिक म्हणजे काय, ते मोठ्या मॉलिक्यूलचे तुकडे तुकडे होऊन त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होणं, म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूल बनण्याची प्रक्रिया थांबवतो आणि ब्लड सिस्टीमचं कार्य वाढवतो. ब्लड सिस्टीम आपल्याला माहित आहे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर म्हणून सिस्टीम आहे. बाहेरचं जे रक्तातलं ग्लुकोज आहे त्या ऑर्गनमध्ये आणणं आणि त्या ऑर्गनद्वारे कामासाठी त्या ग्लुकोजचा वापर करून घेणं, म्हणून या ब्लड सिस्टीमद्वारे ग्लुकोजचं युटिलायझेशन करून घेतो त्या ऑर्गनद्वारे. अशा या पद्धतीने हा इन्सुलिन काम करून ग्लुकोज लेवल नॉर्मल आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर या सेलला आपण मोठ्या स्वरूपात काढूया, म्हणजे आपल्याला थोडंसं अजून विस्तारित समजेल की हा इन्सुलिनचं काम कसं आहे, नेमकी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय, थोडंसं अजून आतमध्ये जाऊया. तर या ऑर्गनला जर आपण मोठं काढलं, टिश्यू ऑर्गन सेल जे काय असेल, लिव्हर म्हणा, फॅट म्हणा, मसल म्हणा, तर याच्यावरती बघा हे इन्सुलिन रिसेप्टर इथं आहे, त्याचे 2 अल्फा युनिट बाहेर असतात आणि बीटा युनिट आतमध्ये असतात. ते डायसल्फाइड बॉन्डने इथं कनेक्टेड असतात आणि या रिसेप्टरवर हे इन्सुलिन आलेले आहेत निळे निळे. हे इन्सुलिन जेव्हा इथं येतात तेव्हा इथं टायरोसिन प्रोटीन कायनेज नावाचं एन्झाईम असतं. या एन्झाईमद्वारे इथे असलेला इन्सुलिन रिसेप्टर सबस्ट्रेटचं फॉस्फोरिलेशन आणि डिफॉस्फोरिलेशनचं कार्य चालतं. त्याला फॉस्फेट ग्रुप येणं, अटॅच होणं, सोडून जाणं, अटॅच होणं, सोडून जाणं, याला आपण म्हणू इथं फॉस्फोरिलेशन कॅस्कॅड. हे फॉस्फोरिलेशन कॅस्कॅड, याच्यामध्ये फॉस्फोरिलेशन होतं, डिफॉस्फोरिलेशन होतं. तर या माध्यमातून काही कार्य चालतात किंवा याच्याद्वारे सेकंड मॅसेंजर इथं रिलीज होतात, ज्यांचं नाव आहे पीआयजी आणि डीएजी. पीआयजी म्हणजे फॉस्फोटायडिल इनोसिटॉल ग्लायकन आणि डीएजी म्हणजे डायसिल ग्लिसरॉल. यांच्याद्वारे पण काही कार्य चालतं. फॉस्फोरिलेटेड कॅस्केडद्वारे पण काही कार्य चालतं. तर हे कार्य कोणतं आहे, तर ऍक्टिव्हेशन किंवा इनिबिशन ऑफ मेटाबॉलिक एन्झाईम्स. ऍक्टिव्हेशन किंवा इनिबिशन. ऍक्टिव्हेशन कोणाचं करणार, जे काही अॅनाबॉलिक प्रोसेस आहेत, मोठे मोठे मॉलिक्यूल बनण्याची प्रक्रिया ग्लुकोज पासून, म्हणजे ग्लुकोज कमी होईल, मोठे मोठे मॉलिक्यूल बनते जाईल, म्हणजे अॅनाबॉलिक रिॲक्शन जे आहेत त्याच्यावरती याचा पॉझिटिव्ह इफेक्ट असेल, ऍक्टिव्हेशन करणार असेल त्याला लागणाऱ्या एन्झाईमचं. आणि जे काही इनहिबिटरी एन्झाईम्स आहेत, म्हणजे जे काही कॅटाबॉलिक रिॲक्शन आहे, मोठे मोठे मॉलिक्यूल तोडून जे ग्लुकोजमध्ये रूपांतर होतात, तर तिथं लागणाऱ्या एन्झाईमला थांबवणं, त्याचं इनिबिशन करणं, इथं एक काम चालतं. ठीक आहे, ते बघा इथे दाखवलेलं आहे. म्हणजे अॅनाबॉलिक रिॲक्शन वरती इन्सुलिन जास्तीत जास्त कार्य करतो आणि जे काही कॅटाबॉलिक रिॲक्शन आहे त्याच्यावरती तो इनिबिशनचं काम करतो. अॅनाबॉलिक रिॲक्शन मध्ये ग्लायकोजन बनत जातो, प्रोटीन बनत जातो, फॅट बनत जातो. कॅटाबॉलिक रिॲक्शन मध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी होत जातं, अमायनो ऍसिडचं प्रमाण कमी होत जातं, फ्री फॅटी ऍसिड ग्लिसरॉलचं प्रमाण कमी होत जातं. अमायनो ऍसिडचं प्रमाण कमी होऊन प्रोटीन बनतात, ग्लुकोजचं प्रमाण कमी होऊन ग्लायकोजन बनतो, फ्री फॅटी ऍसिड ग्लिसरॉलचं प्रमाण कमी होऊन फॅट बनत जातो. म्हणून इन्सुलिन हा अॅनाबॉलिक रिॲक्शनला जास्त कार्य करतो, त्याला जास्त प्रमोट करतो, त्याला ऍक्टिव्हेट करतो, त्याला लागणाऱ्या एन्झाईमचं ऍक्टिव्हेशन करतो. आणि कॅटाबॉलिक रिॲक्शनवरती त्याचा इनिबिटरी इफेक्ट आहे. कॅटाबॉलिक मध्ये हा हे मॉलिक्यूलचं प्रमाण जे आहे कमी करतो, म्हणजे यांना लागणारं जे काही एन्झाईम आहे त्यांचं इनिबिशन करतो. आणि बघूया फॉस्फेट कॅस्केड जे आहे, फॉस्फोरिलेशन कॅस्केड, हे फॉस्फोरिलेशन आणि डिफॉस्फोरिलेशन याच्याद्वारे अजून 2 कार्य होतात. पहिलं कार्य तर हा ब्लड सिस्टीमद्वारे काम करून घेतो. ब्लड सिस्टीम म्हणजे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर जी सिस्टीम आहे, हा जो 1 आणि 4 आहे इतर टिश्यू मध्ये काम करतात, ग्लट 1 आणि ग्लट 4. ग्लट 2 आपण बीटा सेल मध्ये सांगितलं आताच. हा ग्लट 1 किंवा ग्लट 4 जो आहे, इथून ग्लुकोज मॉलिक्यूलला या टिश्यू मध्ये आणण्याचं काम करतो. याचं युटिलायझेशन करण्यासाठी त्याला आतमध्ये बोलवतो, म्हणजे ग्लुकोज मधला, ब्लड मधला ग्लुकोज आहे तो कमी होईल, त्याचं प्रमाण कमी होईल, कारण ब्लड मधला ग्लुकोज हा टिश्यू मध्ये ओढला जातो या ब्लड सिस्टीमद्वारे. आणि हा आलेला ग्लुकोज एकतर अॅनाबॉलिक रिॲक्शनद्वारे ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट होतो किंवा याचं युटिलायझेशन होतं एटीपी जनरेशनसाठी, यूज करून घेतला जातो याचा. आणि तिसरं माध्यम आहे या फॉस्फोरिलेशन कॅस्केडचं, की हा ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसला बढावा देतो. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यातला जो mRNA आहे त्याच्यावरती सगळे अमायनो ऍसिड पूल मधून अमायनो ऍसिड ओढले जातात आणि प्रोटीन मॉलिक्यूल बनले जातात. जसं मी इथं तुम्हाला सांगितलं, अॅनाबॉलिक रिॲक्शन, प्रोटीन बनणे, अमायनो ऍसिड कमी होणे.
म्हणजे अमायनो ऍसिडच्या पूलमधून काही अमायनो ऍसिड कमी होतात आणि त्याच्यामुळे इथं प्रोटीन मॉलिक्युलचं प्रमाण वाढतं. म्हणजे अनॅबॉलिक रिॲक्शन आहे, अमायनो ऍसिड कमी करण्याचं प्रमाण सुद्धा या फॉस्फोरिलेट कॅस्केडद्वारे चालतं. तर अशा प्रकारे जो काही ग्लुकोज आहे तो कमी करण्याचं प्रमाण चालतं. आता बघूया काही एक्झाम्पल अनॅबॉलिक रिॲक्शन, कॅटाबॉलिक रिॲक्शनच्या आणि नेमकं त्याची फायनल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे इन्सुलिनची ते एकदा इथं बघून घेऊया. बघा, इन्सुलिन हा ऍक्टिव्हेशन करतो अनाबॉलिक रिॲक्शनसाठी लागणाऱ्या एन्झाईमचं आणि इनिबिशन करतो कॅटाबॉलिक रिॲक्शनसाठी लागणाऱ्या एन्झाईमचं. अनाबॉलिक रिॲक्शन म्हणजे आपण सांगितलं ग्लुकोज हा ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होतो, तर ग्लायकोजन सिंथेटेज एन्झाईम लागतो. बनू द्या ना, ग्लायकोजन बनू द्या, ग्लुकोज कमी होऊ द्या असं इन्सुलिन म्हणतो. म्हणजे या एन्झाईमला प्रमोट करण्याचं काम हा इन्सुलिन करतो, ऍक्टिव्हेशन करण्याचं काम हा इन्सुलिन करतो. इथं बघा ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होते, म्हणजे युटिलायझेशन होतंय ग्लुकोकायनेजद्वारा. म्हणून या ग्लुकोकायनेजला सुद्धा ऍक्टिव्हेशन करण्याचं काम इन्सुलिनचं आहे. म्हणजे अनॅबॉलिक रिॲक्शन इथं काम करताय. युटिलायझेशन ऑफ ग्लुकोजसाठी इथं काम केलं जातं, म्हणजे ग्लुकोज जेणेकरून कमी होईल. आणि इथं बघा कॅटाबॉलिक रिॲक्शन जे आहे, ग्लायकोजनचं तुटून तुटून ग्लुकोजमध्ये रूपांतर होणं म्हणजे फॉस्फोरिलेज एन्झाईम लागतो. म्हणजे याला कुठंतरी थांबवलं जातं इन्सुलिनद्वारे, याचं इनिबिशन केलं जातं की बाबा रे ग्लायकोजनला तोडू नका, ग्लुकोजचं प्रमाण वाढवू नका, ग्लायकोजनला तसंच राहू द्या, ग्लुकोज नका बनू देऊ, म्हणजे फॉस्फोरिलेज एन्झाईमला थांबवा. नंतर इथं बघा प्रोटीन आहे, फॅट आहे, ग्लिसरॉल आहे, या सर्वांचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होऊ शकतं. तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन बघा, तुम्हाला लक्षात येईल. हे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. प्रोटीन जरी तुटला तरी शेवटी त्याचे जे तुटलेले पार्ट आहेत ते ग्लुकोज बनवण्यासाठी काम येतात. फॅट तुटला, ग्लिसरॉल तुटला, तिथून तुटलेले पार्ट हे ग्लुकोजचं सिंथेसिस करण्यासाठी कामी येतात. म्हणून इथं लागणारा जो पेपा कार्बॉक्सी कायनेज एन्झाईम आहे याला इन्सुलिन थांबवतो, याच्या ऍक्शनला थांबवतो, ही कॅटाबॉलिक रिॲक्शन थांबवतो आणि ग्लुकोजचं प्रमाण कमी करतो. म्हणजे कुठूनही बघा, अॅनाबॉलिक रिॲक्शनला प्रोत्साहन दिल्यानंतरही ग्लुकोज मॉलिक्यूल कमी होतोय आणि कॅटाबॉलिक रिॲक्शनला थांबवल्यानंतर सुद्धा ग्लुकोज कमी होतोय. म्हणजे हायपोग्लायसेमिक इफेक्ट हा इन्सुलिनमुळे मिळतो. रक्तातली साखर ही कमी होती. आता इन्सुलिनच्या ऍक्शन आपण नेमक्या बघू, लिव्हरवर, मसलवर आणि ॲडिपोज टिश्यूवर काय होत आहे. तर ब्लड सिस्टीमद्वारे ग्लुकोजचं अपटेक जे आहे ते त्या लिव्हरमध्ये ओढून घेणं, मसलमध्ये ओढून घेणं, ॲडिपोज टिश्यूमध्ये ओढून घेणं हे चालतं. म्हणजे ग्लुकोज अपटेक सगळीकडेच वाढतो. लिव्हरमध्ये आलेल्या ग्लुकोजचं काय करतं लिव्हर, ग्लुकोजमध्ये आलं तर अॅनाबॉलिक रिॲक्शनने ग्लायकोजन तयार होईल, मसलमध्ये आलं तर त्याचं युटिलायझेशन होऊन जाईल एनर्जी, आणि ॲडिपोज टिश्यूमध्ये आलं तर त्याचं फॅट किंवा ग्लायकोजनमध्ये रूपांतर होईल. अॅनाबॉलिक रिॲक्शन म्हणजे जिथं ग्लायकोजिनोलायसिस, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होतंय का नाही होत, ते प्रोसेस कमी करून टाकली. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे ग्लुकोज फॉर्मेशनची रिॲक्शन कमी होऊन जाईल, ग्लुकोज तयार होणार नाही, ग्लायकोजन ब्रेकडाऊन होणार नाही. म्हणून दोन्ही रिॲक्शन डाऊन एरो दाखवलेले आहेत, कमी होणार यांचं प्रमाण. लायपोलायसिस, लिपिडचं ब्रेकडाऊन होणार नाही, लिपिड फॉर्मेशन होईल, फ्री फॅटी ऍसिड ग्लिसरॉल तयार होणार नाहीत. जर लायपोलायसिस झालं तर हे तयार होईल, याच्याद्वारे ग्लायकोजन तयार होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जी रिॲक्शन आहे इथं कमी होती, लायपोलायसिस कमी होईल. म्हणजे सर्वांचा इनडायरेक्ट इफेक्ट काय, ग्लुकोज मॉलिक्यूल कमी करणे. आणि ही एक रिॲक्शन जी ट्रान्सक्रिप्शनद्वारे आपण बघितली की अमायनो ऍसिडच्या पूलमधून अमायनो ऍसिडचं प्रमाण कमी करणे ट्रान्सक्रिप्शनद्वारे, त्याच्यामध्ये प्रोटीनचं तयार करणे असं होतं आणि त्याच्यामुळे अमायनो ऍसिडचं प्रमाण कमी होतं. म्हणजे कॅटाबॉलिझम कमी होतं, अनॅबॉलिझम जास्त होतं. हे सगळ्या प्रोसेस ज्या आहेत इन्सुलिनच्या, आपल्या शरीरातली साखर कमी करण्याकरिता वापर होतो इन्सुलिनचा. ठीक आहे, तर त्या दृष्टीनेच तो काम करतो. आता बघूयात इन्सुलिनचे वेगवेगळे प्रिपरेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल. आपण बिलकुल हे एकदम ट्रिकद्वारे बघणार आहोत मित्रांनो, तुम्हाला अजिबात कन्फ्युजन होणार नाही, कधीच कन्फ्युजन होणार नाही. चला पुढचा पार्ट बघूया इन्सुलिन प्रिपरेशन्सचा. इन्सुलिन प्रिपरेशन्स मध्ये 3 जण आहेत. एक तर शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन, फार कमी वेळ का ऍक्ट करतो, दुसरा इंटरमिजिएट ऍक्टिंग आणि तिसरा आहे लॉंग ऍक्टिंग, बऱ्याच वेळपर्यंत काम करणे. तर या तिन्ही इन्सुलिनचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत, ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर सगळीकडे तुम्ही बघा इंझिन 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 मी लिहिलेलं आहे, INZN INZN. हे INZN काय आहे, आयन म्हणजे आपण इथे इन्सुलिनसाठी लिहिलंय आणि झेडएन म्हणजे झिंकसाठी लिहिलंय. परीक्षेत प्रश्न विचारला जातो, इन्सुलिनचं प्रिपरेशन करण्यासाठी कुठल्या मेटलचा वापर जास्तीत जास्त होतो, तर झिंकचा होतो, इंजिन है ना. मग आता हे इंजिन मध्ये हे 3 ठिकाणी वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे. शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन मध्ये कोण येतं, इंटरमिजिएट मध्ये कोण येतं आणि लॉंग ऍक्टिंग. सगळ्यात पहिले तर इंटरमिजिएट मध्ये बघा इंजिन. इंजिनला याला काय म्हणतात, इन्सुलिन झिंक सस्पेन्शन असेल, इन्सुलिन झिंक प्रिपरेशन आहे, याला लेंटे प्रिपरेशन म्हणतात, लेंटे. मग इंटरमिजिएट मध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे लेंटे प्रिपरेशन, इन्सुलिन झिंक प्रिपरेशन, लेंटे प्रिपरेशन. कसं लक्षात ठेवणार, इंटे लेंटे,
इंटरमिजिएट आहे ना, त्याचं स्टार्टिंगला काय इंट आहे आणि हा लेंट आहे. मग इंटे लेंटे म्हणून इंटरमिजिएट मध्ये लेंटे प्रिपरेशन, लेंटे म्हणजे इंजिन प्रिपरेशन, इन्सुलिन झिंक प्रिपरेशन. तर याच इन्सुलिन झिंक प्रिपरेशनला किंवा लेंटे प्रिपरेशनला जर मी अर्धा केलं म्हणजे सेमी, म्हणजे काय सेमी शॉर्ट ऍक्टिंग, सेमी केलं ना, हे यस शॉर्ट कडे इशारा करतोय. सेमी लेंटे हा शॉर्ट इन्सुलिनचं एक्झाम्पल होईल. याला आपण प्रॉम्प्ट म्हणू आहे ना, गिव्ह द ब्रीफ मध्ये जर आन्सर द्यायचं असेल प्रॉम्प्ट मध्ये द्यायचं, थोडक्यात द्यायचंय. म्हणून प्रॉम्प्ट इंजिन इन्सुलिन झिंक प्रिपरेशन कोणतं आहे, प्रॉम्प्ट आहे. आणि हे सेमी लेंटे आहे म्हणून हे शॉर्ट ऍक्टिंग मध्ये येतं. ठीक आहे, या लेंटेला सेमी करून टाकलं. आणि जर मी या लेंटेला फुल केलं, फुल करून त्या एफ जर काढला तर उल राहतं म्हणजे अल्ट्रा राहतं. अल्ट्रा लेंटे हे लॉंग ऍक्टिंग मध्ये येते. एल बघा याच्यामध्ये अल्ट्रा, एल लॉंग. अल्ट्रा लेंटे हे लॉंग मध्ये येतं. या इंजिनला मी जर एक्सटेंड केलं लॉंग ऍक्टिंग केलं, एक्सटेंडेड इन्सुलिन झिंक प्रिपरेशन असेल तर ते लॉंग ऍक्टिंगचं एक्झाम्पल असेल. ठीक आहे, तर इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की लेंटे कुठं लिहू, अल्ट्रा लेंटे कुठं लिहू आणि सेमी लेंटे कुठं लिहू, इंजिन कुठं लिहू, एक्सटेंडेड इंजिन कुठं लिहू आणि प्रॉम्प्ट इंजिन प्रिपरेशन कुठं लिहू. ठीक आहे, तर पुढचं आपण एक्झाम्पल बघूया याचं. रेग्युलर इन्सुलिन हे शॉर्ट ऍक्टिंग मध्ये येतो. एनपीएच किंवा आयसोफेन हे इंटरमिजिएट मध्ये येतात आणि पीझेड-आय म्हणजे प्रोटामिन झिंक इन्सुलिन हे लॉंग ऍक्टिंग मध्ये येतात. कसं लक्षात ठेवणार, रेग्युलर, ठीक आहे, रेग्युलर शॉर्ट मध्ये येईल. ठीक आहे, आता एनपीएचचा फुल फॉर्म आहे न्यूट्रल प्रोटामाइन हेज्ड-ऑन. तर याला दुसरं नाव आहे आयसोफेन इन्सुलिन. ठीक आहे, तर बघा या एनपीएचला मी फक्त असं वाचतो न्यूट्रल पीएच सगळ्यांना माहिती आहे 7 असतो. मग जे पीएच केलाय 0 ते 14 त्याच्या मधोमध बरोबर 7 येतं म्हणजे इंटरमिजिएटला येतं. बरोबर, न्यूट्रल पीएच 7 हा इंटरमिजिएटला येतो ना, 0 ला 14 बरोबर मध्ये. इंटरमिजिएट ऍक्टिंग इन्सुलिन न्यूट्रल पीएच म्हणजे न्यूट्रल प्रोटामाइन हेज्ड-ऑन. ठीक आहे, किंवा दोन एक्स्ट्रीमिटीज पॉइंट आहेत आणि त्याच्या मधोमध जो येतो म्हणजे इकडे नाही त्याला आपण जनरली प्रिफिक्स मध्ये आयसो लावतो म्हणून हे आयसोफेन प्रिपरेशन हे पण इंटरमिजिएट मध्ये येतं. आणि राहिला हा पीझेड-आय. या पीझेड-आय ला जर आपण झेडपीआय वाचलं म्हणजे झिप लॉंग असते ना, एखादी मोठे फाईल आपल्याला लॉंग फाईल जर सेंड करायची असते तर पहिल्यांदा झिप फाईल बनवावं लागते ना मेल करताना. मग झिप ही लॉंग आहे, लॉंग फाईलसाठी आहे. लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन मध्ये हा पीझेड आहे म्हणजे प्रोटामाइन झिंक इन्सुलिन. याच्यामध्ये प्रोटामाइन पण आहे, झिंक पण आहे. आणि हे दोघं कशासाठी टाकलं जातं की इन्सुलिनची ऍक्शन आपल्याला खूप काळापर्यंत भेटत राहावी म्हणून हे ऍड केलेले आहेत प्रोटामाइन आणि झिंक. म्हणून प्रोटामाइन झिंक इन्सुलिन जेव्हा प्रोटामाइन आणि झिंक दोघंही असतात तेव्हा ते लॉंग ऍक्टिंग असतात. आलं का लक्षात, झिप वरून लक्षात ठेवा, राहून जाईल लक्षात. पुढचे काही एक्झाम्पल आहेत शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन आणि लॉंग ऍक्टिंग इन्सुलिनचे, हे पण विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये. आणि एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो पण मी तुम्हाला इथं क्लिअर करणार आहे. तर शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिनचे एक्झाम्पल बघा, लिस्प्रो इन्सुलिन, ऍस्पार्ट इन्सुलिन आणि ग्लुलिसाइन इन्सुलिन. तर हे लिस्प्रोला कसं वाचणार आपण, लीजपर म्हणजे भाडे तत्वावर. आपण कुठली गोष्ट भाडे तत्वावर छोट्या काळासाठी घेतो म्हणजे जेणेकरून आपल्याला आपलं स्वतःचं बांधता येईल म्हणजे लीजवर घेतलेला आहे लिस्प्रो थोड्या वेळासाठी, शॉर्ट ऍक्टिंग. ऍज पार्ट कुठल्याही वस्तूचा जर पार्ट असेल म्हणजे तो त्याचा छोटासा भाग असेल म्हणजे शॉर्ट ऍक्टिंग, ऍज अ पार्ट शॉर्ट ऍक्टिंग. आणि ग्लुलिसाइनला जर आपण असं वाचलं गोलीसाइन म्हणजे गोळी एवढी त्याची जर साईज असेल ग्लुलिसाइन, तर गोळी एवढी जर साईज असेल, गोळी एवढी जर त्याचा साईज असेल म्हणजे तो खूप छोटा असेल म्हणजे तो शॉर्ट ऍक्टिंग आहे ना. हे बघा इथे इन्सुलिन शॉर्ट ऍक्टिंगचा जर तुम्ही दिला तर त्याचं इन्सुलिन लेवल असं वाढतं, एक पीक तयार होतो आणि लगेच घसरतं. म्हणजे इथं पीक फॉर्मेशन होतं. शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन मध्ये काय होतं, पीक फॉर्मेशन होतं म्हणजे त्या पीकला इन्सुलिनची लेवल खूप जास्त होती है ना. म्हणजे असं पटकन वाढतं आणि पटकन कमी होतं म्हणजे शॉर्ट ऍक्टिंग, थोड्या वेळासाठीच वाढला होता, थोड्या वेळाने कमी झाला, शॉर्ट ऍक्टिंग. लॉंग ऍक्टिंगचे एक्झाम्पल आहे ग्लार्जिन आणि डिटेमिर इन्सुलिन. ग्लार्जिनच्या नावामध्येच बघा लार्ज वर्ड येतो, लार्ज म्हणजे लॉंग ऍक्टिंग, खूप वेळ काम करतो हा. आणि डिटेमाइन म्हणजे डिटरमाइन, एखादा व्यक्ती जर डिटरमाइन असेल आपल्या करिअर विषयी वगैरे वगैरे मग त्याला खूप काळापर्यंत जास्त कष्ट घ्यावं लागतील ना, तो डिटरमाइन आहे. तुम्ही पण तुमच्या करिअर विषयी डिटरमाइन असेल तर तुम्हाला खूप काळ कष्ट करावे लागतात, कंटिन्युअसली अभ्यास करावा लागतो, तुम्ही डिटरमाइन आहे म्हणजे लॉंग ऍक्शन द्यावी लागते तुम्हाला. लॉंग ऍक्टिंग आहे ना, शॉर्टकटमध्ये काहीच मिळत नाही, लॉंग ऍक्टिंग डिटरमाइन पर्सन. तर हे जे लॉंग ऍक्टिंग बघा इथं इन्सुलिन टोचला अशी लॉंग ऍक्शन भेटत जाते आपला, असा वाढतो इन्सुलिन लेवल आणि तो खूप काळापर्यंत तसाच राहतो. पण इथं काही पीक वगैरे काही आलेला नाही बघा, इन्सुलिन लेवलचा पीक काही आलेला नाहीये म्हणजे फ्लॅट किंवा नो पीक वाले इन्सुलिन सुद्धा याला म्हणतात.
हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इन्सुलिन प्रिपरेशन इज अ नो पीक इन्सुलिन प्रिपरेशन. नो पीक, कुठलाही पीक नाही आहे, हा फ्लॅट ग्राफ येतोय. हे लॉंग ऍक्टिंग असतात मित्रांनो. ग्लार्जिन आणि डेटेमेर जर ऑप्शनमध्ये असेल तर त्यांनाच क्लिक करा, उत्तर बरोबर येऊन जाईल. ठीक आहे. आणि याची PDF आपण लगेच अवेलेबल करणार आहोत आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलला. मित्रांनो, आमचं प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची जी काही PDF मेंबरशिप आहे ही पूर्ण लाईफ टाईम मेंबरशिप आहे मित्रांनो. आणि याच्यासाठी तुम्ही आजच जॉईन केलं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला 999 रुपयांचं कंट्रीब्युशन करायचं आहे मित्रांनो फक्त. आणि हे 999चं कंट्रीब्युशन तुम्ही कुठल्याही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ॲपने करू शकता, जसं फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम तुमच्या मोबाईलमध्ये असेलच. आणि हे ट्रान्झॅक्शन करताना आमचा मोबाईल नंबर नोट करून घ्या, 80 87 33 96 वर. जसं तुमचं कंट्रीब्युशन होईल तुम्हाला आमच्या प्रायव्हेट टेलिग्रामच्या PDF मेंबरशिप सोबत तिथं तुम्हाला कनेक्ट करता येईल. सगळ्या या नोट्स तुम्हाला तिथं अवेलेबल मिळतील. आणि तुम्ही जर नक्कीच या कमिशनर ड्रगसाठी किंवा ड्रग इन्स्पेक्टरसाठी किंवा प्रोफेसर पदासाठी किंवा फार्मासिस्ट ग्रुप B एक्झामसाठी तयारी करत असाल तर हे चॅनल आणि ह्या नोट्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत मित्रांनो. या पदाचे पक्के दावेदार होण्यासाठी तुम्ही ही PDF मेंबरशिप आजच जॉईन करा. आज नाही, पुढील येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या सर्व एक्झाम्सची तयारी तुम्ही इथं आरामशीर करू शकता, मनोरंजनाद्वारे करू शकता, कन्सेप्ट क्लिअर करू शकता मित्रांनो. खूप लोक आपल्या चॅनलला फॉलो करतात आणि खूप लोकांनी याची PDF मेंबरशिप सुद्धा जॉईन केलेली आहे. आणि तुम्हालाही रिक्वेस्ट आहे की ज्यांना कोणाला गरज असेल, गरजूवंत असतील, त्यांच्यासोबत नक्की हे शेअर करा, जेणेकरून त्यांना अभ्यासामध्ये मदत मिळत जाईल. आणि जे काही सिलेबसमध्ये इन्क्लुडेड पॉईंट आहेत ते सर्व आपण अशाच एंटरटेनिंग पद्धतीने माध्यमातून आपण याला डिस्कस करूया, जेणेकरून तुमचे सर्व पॉईंट्स इथेच क्लिअर होतील. तुम्हाला कुठल्याही मोठ्या मोठ्या पुस्तकांना हात घालायची गरज पडली नाही पाहिजे. तर भेटूया पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे मित्रांनो. तर तोपर्यंत थँक्यू.